3M नाव ऐकलंय? कारचे स्क्रॅचेस वगैरे ते येतात माहितीये का तुम्हाला? ते पेट्रोल पंपला जातात तसे दोन घेऊन येतात, ये देखो ये करो ये देखो, स्क्रॅच गायब. आपण बोलतो आई शपथ. त्यात भांडी घासायची माहितीये का, स्कॉच ब्राईट ते ग्रीन कलरचं असतं. ह्यांचे हजारो प्रोडक्ट्स आहेत. जिकडे जिकडे प्रॉब्लेम आहे, जिकडे जिकडे आपल्याला समजत नाही आता हे कसं करायचं, तिकडे हे लोक घुसतात. का? कारण यांचं 110 वर्ष जुनी कंपनी आहे बाय द वे. काय पॅशनेट आहे? सॉल्विंग अनसॉल्व प्रॉब्लेम्स इनोव्हेटिव्हली. जिधर प्रॉब्लेम है उधर घुसने का. दे आर व्हेरी गुड इन R&D. दॅट इज व्हॉट देअर कोर स्ट्रेंथ इज. ह्यांच्याकडे पुढच्या 100 वर्षांचे पेटंट आणि प्रॉडक्ट त्यांच्या पोटलीमध्ये ऑलरेडी आहेत. हे लोक काय करतात माहिती आहे? जो प्रोडक्ट घेऊन येतात ना, तो प्रोडक्ट मार्केटमध्ये नसतोच. नो कॉम्पिटिशन, मोनोपोली घेऊन उतरतात. आणि मोनोपोली असतो त्याच्यामुळे मार्जिन घेऊन उचलतात. काही US ची कंपनी एकदा हे मार्केटमध्ये आले, मग हे चायना बिना घेऊन मग तेच कॉपी बीपी करून सेम टू सेम प्रोडक्ट आणतात अर्ध्या किमतीत. ऑफकोर्स त्यांना यायला थोडा टाइम जातो, कारण तेवढं त्यांनी R&D मध्ये इन्व्हेस्ट नसते केलं. कॉपी करणं सोपं आहे. मग आता हे लोक काय करतात माहिती आहे? यांचा माज एवढा आहे, पैसे कमी नाही करत, प्राइस कमी नाही करत. आणि सपोज तो बिझनेस अफेक्ट व्हायला लागला, मार्केट शेअर कमी व्हायला लागला, दे डू 2 थिंग्स. आयदर दे क्लोज डाऊन दॅट डिव्हिजन और दे सेल ऑफ दॅट डिव्हिजन टू सम अदर बिझनेस.